तालुक्यामध्ये गुड्डापूरला धानमादेवीचं मंदिर आहे, एका दिवशी यात्रेला 10 लाख लोक येतात. संगतीर्थला गुड्डापूरला आल्यानंतर यावं लागतं. वळसंगच्या केंचराया मंदिर आहे, तिथं करीभ्रम आहे. हे जे मलकार सिद्धाचं मंदिर त्यांचा जन्मच तिथला आहे. बेळण सिद्धाचा जन्म जत मधला आहे. जे भिवरगीला मंदिर आहे, ज्याला तीर्थक्षेत्र बचा दर्जा माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिलाय. दरिबाचं मंदिर आहे, जे मंदिर महाराष्ट्रात आहे आणि त्याचं अंगण कर्नाटकामध्ये आहे, तिथं 10 लाख लोक येतात. रामेश्वराचं मंदिर तिथं आहे. काळभैरवाचं. मला मागणी ही करायची आहे की हे जर इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये सरकारनं सर्वे करावा, या तालुक्याचा सर्वे करावा. इतकी मंदिरं एका तालुक्यामध्ये जिथं लाखो लोक येतात, तर याबाबतचा एक सरकारनं निर्णय करून जतला देवाची भूमी म्हणून राज्य सरकारनं घोषित करावं. याचा एक विकास आराखडा तयार करावा, एखादी समिती गठीत करावी आणि त्या समितीला तुम्ही सर्वेला पाठवा. यातलं एकही आम्ही चुकीचं सांगत नाही. 6-7च्या वर मठ आहेत. लिंगायत समाज माझ्या मतदारसंघामध्ये खूप आहे आणि ज्याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. तर देवभूमी जत तुम्ही घोषित केली, देवभूमी जत तुम्ही करणार का? आणि त्याचा एक विकास आराखडा राज्य सरकारच्या माध्यमातून तयार करून एकत्रित सर्किट करून डेव्हलपमेंट करण्याचा विचार सरकार करणार का? हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय, मी या लक्षवेधीच्या माध्यमातून पडळकर साहेबांना सांगेन की आपल्या मतदारसंघातल्या प्रत्येक देवस्थानच्या विकासासंदर्भात आपण जो प्रस्ताव शासनाकडे द्याल त्या प्रस्तावाला शासन नक्की सकारात्मक विचार करेल. आपल्या मागणीप्रमाणे धन्नम्मा देवीच्या तीर्थक्षेत्रात शासनानं 5 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. आपल्या मागणीप्रमाणे या देवस्थानला 5 कोटीची मान्यता दिली, त्या दर्जा दिलेला आहे. विठुराया देवस्थान सोन्याला ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. रामेश्वर देवस्थान मुचंडीला 5 कोटी